पहिला प्रश्न आहे, नवीन गाळाचे संचय होऊन निर्माण होणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? तर बघा, नवीन गाळाचे संचय होऊन निर्माण होणाऱ्या प्रदेशाला खादर म्हणतात. नवीन गाळापासून निर्माण होणाऱ्या प्रदेशाला खादर म्हणतात. तर जुन्या गाळापासून निर्माण होणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बांगर. जुन्या गाळापासून निर्माण होणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? बांगर. कसं लक्षात ठेवायचं? जुन्या वस्तू आपण काय करतो? भंगारमध्ये देतो. भंगारवरून लक्षात ठेवा बांगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन राय यांनी सुरू केले. तसेच राष्ट्रगोप्ता हे सुद्धा कोणाचं आहे? राजा राममोहन राय यांचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबरला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला. आणि 10 डिसेंबरला आपण काय साजरा करतो? मानवाधिकार दिवस. मानवाधिकार दिवस आपण 10 डिसेंबरला साजरा करतो. आणि मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहे आपले राम सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहे राम सुब्रमण्यम. परीक्षेत विचारला जाईल प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साक्षरता दर म्हणजे वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण आहे. तर साक्षरता दर म्हणजे काय आहे? जे 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण म्हणजे साक्षरता दर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 371H मध्ये पुढील राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर कलम 371H कशासाठी आहे? कलम 371H कशासाठी आहे? तर ते आहे अरुणाचल प्रदेशसाठी. 371H कशासाठी आहे? अरुणाचल प्रदेशसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती आहे? तर बघा, सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी ब्रह्मपुत्र आहे. ब्रह्मपुत्र नदीचेच नाव सांगपो व जमुना आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजेच भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम कोणती? तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंधू इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम आहे ऑपरेशन सिंधू. म्हणजे याचे आन्सर काय येणार? यापैकी नाही. ऑपरेशन अजय कशासाठी आहे? इस्रायल मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय आहे. सिंधू कशासाठी आहे? इराणसाठी. लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? तर बघा, वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य आहे केरळ. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअर्स वरचा. स्टार मार्क करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? तर बांधवगड कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. बांधवगड कुठचा आहे? मध्य प्रदेशमध्ये. सारिस्का वन्यजीव अभयारण्य कुठचा आहे? राजस्थान. लक्षात ठेवा, सारिस्का वन्यजीव अभयारण्य कुठचा आहे? राजस्थान. सुंदरबन पश्चिम बंगाल. सुंदरबन कुठचा आहे? पश्चिम बंगाल. जिम कॉर्बेट उत्तराखंड. जिम कॉर्बेट कुठचा आहे? उत्तराखंड राज्यातील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? तर बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आपले यूपी. पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? यूपी. सेकंड नंबरवर कोणता आहे? महाराष्ट्र. आणि थर्ड नंबरवर काय आहे? बिहार. लक्षात ठेवा, तिन्ही यूपी, महाराष्ट्र, बिहार. 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? हंगामी काय? तात्पुरती. तर संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते होते SP सिन्हा, म्हणजेच सच्चिदानंद सिन्हा.
आणि हंगामी झालं. आणि मग स्थायी अध्यक्ष कोण होते? स्थायी अध्यक्ष तर ते होते आपले राजेंद्र प्रसाद, परमनंट अध्यक्ष होते. एक क्वेश्चन आहे, चौरी चौरा येथे झालेला हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन या दिवशी मागे घेतले. तर असहकार आंदोलन कोणी मागे घेतले? महात्मा गांधींनी. आणि कधी घेतले? तर 5 फेब्रुवारी 1922 ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोग्य जोडी ओळखा. 1917 चंपारण आंदोलन बरोबर आहे. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड बरोबर आहे. सविनय कायदेभंग 1931 चुकीचा आहे. सविनय कायदेभंग कधीचा आहे? 1930 चा. 1942 भारत छोडो आंदोलन बरोबर आहे. तर अयोग्य जोडी कोणती आहे? सविनय कायदेभंग 1931, जे की ते 1930 चा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? अपारंपरिक म्हणजे काय? अपारंपरिक म्हणजे काय? अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय होणार? पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता आहे हा प्रश्न विचारला. ऊर्जा स्रोत पारंपरिक कोणता आहे? पवन ऊर्जा अपारंपरिक आहे. सौर ऊर्जा अपारंपरिक आहे. भरती ओटी अपारंपरिक. पण कोळसा काय आहे? कोळसाचा जो ऊर्जा स्रोत आहे हा काय? पारंपरिक ऊर्जा स्रोत. त्याचा आन्सर काय येणार? कोळसा. कोळसा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोडी ओळखा. तापमान केल्विन मध्ये मोजतो का? हो. घनता न्यूटन मध्ये मोजतो का? नाही. न्यूटन मध्ये आपण काय मोजतो? न्यूटन. बलचं युनिट आहे न्यूटन, फोर्स. दाब आपण कशामध्ये मोजतो? दाब आपण मोजतो पास्कल मध्ये दाब मोजतो. तर काय येणार याचा आन्सर? योग्य जोडी तापमान केल्विन मध्ये मोजतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतीची नोंद ठेवण्यासाठी पुढील पैकी कोणत्या बुकचा वापर करतात? तर बघा, जे संकटग्रस्त प्राणी आहे किंवा वनस्पती यांची नोंद आपण रेड डेटा बुक मध्ये ठेवतो. रेड डेटा बुक मध्ये संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतीची नोंद ठेवण्यासाठी रेड डाटा बुक वापरले जाते. एक क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणात मदत करते? तर बघा, कॅल्शियमच्या शोषणात जीवनसत्व ड मदत करते, जे सकाळच्या कोवड्या उन्हातून आपल्याला मिळत असते. ह्या डी जीवनसत्वाचं काम काय? कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. यालाच काय आहे? कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल रासायनिक नाव. विटॅमिन ए रेटिनॉल. विटॅमिन बी थायमिन. आणि क साठी काय? फायलोक्विनॉल. हा विटॅमिन क आहे. क काय होते? ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच विटॅमिन सी आहे. मला वाटलं विटॅमिन के. विटॅमिन के चं रासायनिक नाव काय? फायलोक्विनॉल. पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे काय होते? पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे काय होते? संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. जेव्हा आपण पासवर्ड टाकतो तर कोणी आपला मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ओपन करू शकत नाही. ज्यांना माहित आहे तेच करू शकतात. म्हणून याच्यामुळे काय होते? पासवर्डमुळे संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विषाणूमुळे पुढील आजार होतो. तर गोवर विषाणूमुळे होतो का? हो. कॉलरा होते का? नाही. टायफॉइड होते का? नाही. तर वरील पैकी सर्व येणार का? नाही. तर काय होते? गोवर हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? समवर्ती सूची म्हणजे काय? जे केंद्र आणि राज्य, केंद्र सूची आणि राज्य सूची दोघांमध्ये जे येते ते असते समवर्ती सूची. तर पोलीस आहे का समवर्ती सूचीत? नाही. त्याचा आन्सर येणार पोलीस. पोलीस काय येतो? राज्य सूचीचा विषय आहे. पोलीस राज्य सूचीचा विषय आहे. वन केंद्र सूचीमध्ये पण येते आणि राज्य सूचीमध्ये पण येते, म्हणजे समवर्ती सूची. कामगार सुद्धा केंद्र सूची आणि राज्य सूची. शिक्षण सुद्धा केंद्र सूची आणि राज्य सूची. म्हणजे हे तिन्ही काय आहे? समवर्ती सूची मध्ये येतात. पण पोलीस
राज्यसूचीचा विषय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 जानेवारी 1998 साली या पक्षाची स्थापना झाली. तर सांगा 1 जानेवारी 1998 साली अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात. तर बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिनला म्हणतात. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोण आहे? गंगा नदीतील डॉल्फिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये नाही. केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र पुणेला आहे हो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणेला आहे हो. महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ पुणेला आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था पुणेला आहे का? नाही. तर ही कुठे आहे? ही आहे नाशिकला. लक्षात ठेवा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकला आहे. अयोग्य जोडी ओळखा. ग्रंथ व ग्रंथकार. अष्टाध्यायी व्याकरण पाणिनी बरोबर आहे. नाट्यशास्त्र भरतमुनीचा आहे बरोबर आहे. चरक संहिता चरकचा आहे हे सुद्धा बरोबर आहे. महाभाष्य महर्षी व्यासांचं आहे का? नाही हे चुकीचं आहे. हे कोणाचं आहे? महर्षी पतंजलीचं आहे. काय? महाभाष्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या. तो ओएनजीसी महारत्न आहे का? हो. भेल सुद्धा आहे, आयओसी सुद्धा आहे, एनटीपीसी सुद्धा आहे. ओएनजीसी, भेल, आयओसी, एनटीपीसी म्हणजेच वरील पैकी सर्व कंपन्या महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. बघा विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. या सर्व प्रश्नांची पीडीएफ घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा. सर्व प्रश्नांची पीडीएफ मिळेल जीकेच्या. काल झालेल्या पेपर मधील सर्व जीकेच्या प्रश्नांची पीडीएफ साठी मला व्हॉट्सअप करा.